नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन कथा घेऊन येत आहेत. खरं प्रेम पार्ट 1. सिद्धार्थ हा पुण्यात राहणारा एक हुशार, साधा पण महत्त्वाकांक्षी तरुण. त्याचं बालपण एक मध्यमवर्गीय कुटुंबात गेलं होतं. वडिलांचा लहान-सहान व्यवसाय आणि आई शाळेत शिक्षिका. घरामध्ये प्रचंड कष्ट आणि संस्कार यांचंच वातावरण होतं. सिद्धार्थला नेहमीच असं वाटायचं की त्याने आपल्या कुटुंबाला अभिमान वाटेल असं काहीतरी मोठं करायला हवं. अभ्यासात हुशार असलेला सिद्धार्थ इंजिनिअरिंग पूर्ण करून एक बहुराष्ट्रीय कंपनीत प्रायव्हेट मॅनेजर म्हणून नोकरीला लागला. आयुष्य व्यवस्थित चाललेलं होतं. पैसा आणि प्रतिष्ठा दोन्ही मिळत होतं. पण मनाच्या खोलीमध्ये मात्र तो एकटाच होता. ऑफिस, घर आणि थोडके मित्र एवढाच त्याचा संसार. एक संध्याकाळी ऑफिस संपल्यावर तो कार पार्किंगमध्ये गेला. तिथेच त्याला पहिल्यांदा पहिली पहिली अन्विता कंपनीतली सिनियर डायरेक्टर होती. उंच कार, ब्रँडेड ड्रेस, आत्मविश्वास चालणारी ती महिला. सिद्धार्थने तिला आधीही लांबून पाहिलेलंच होतं. पण त्या दिवशी ती कारची किल्ली खाली पडल्याने त्यांचं संभाषण झालं. एक्सक्यूज मी, हे तुमचं आहे का बहुतेक? सिद्धार्थने किल्ली उचलून दिली. अन्विता हसली. थँक यू. आज मी थोडी विसरभोळीच झाली बहुतेक बघा. त्या छोट्याशा क्षणातच सिद्धार्थला मनात एक वेगळीच ठिणगी पेटली. पुढच्या काही दिवसात दोघांनी छोटी छोटी भेटी होऊ लागल्या. लिफ्टमध्ये, ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये किंवा पार्किंगमध्ये. अन्विता आत्मविश्वासाने त्याच्या बोलण्याच्या शैली सिद्धार्थ आकर्षित झाला, तर सिद्धार्थचे साधेपण, प्रामाणिकपणा अन्विताला भावू लागला. लवकरच ते दोघं लंचला एक बसू लागले, प्रोजेक्टवर चर्चा करू लागले आणि कधी एका ऑफिस संपल्यानंतर कॅफेसाठी बाहेरही जाऊ लागले. एक दिवशी कारमध्ये दोघं बसले असताना अन्विता अचानक शांत झाली. सिद्धार्थने विचारलं, ठीक आहे ना? सिद्धा अन्विता अन्विताने दीर्घ श्वास घेतला. सिद्धार्थ, तुला एक गोष्ट सांगायची गरजेची आहे. मी घटस्फोट घेतलेला आहे, असं ती म्हणाली. क्षणभर वातावरण गंभीर झालं. सिद्धार्थने शांतपणाने तिचा हात धरला आणि म्हणाला, अन्विता, भूतकाळ भूत असतो. तुला माहिती आहे. तुला तुझं वर्तमान आणि भविष्य महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी तू आज जे आहेस तेच पुरेसं आहेस. त्या शब्दाने अन्विताचं हृदय वितळलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रूच आली. हे ऐकल्यानंतर अन्विताला एक सिद्धार्थविषयी आपुलकं वाटत होतं, पण ते दुःखाचं नव्हतं पाणी. ते विश्वाचं होतं. त्या दिवसानंतर त्याच्या नात्याला नाव मिळालं. सिद्धार्थ आणि अन्विता दोन्ही एकमेकांना हरवू लागले. ऑफिसमध्ये, बाहेर, लाँग ड्राईव्हला, एकत्र डिनर, एकमेकांसोबत घालवलेले एक क्षण. दोघांच्या मनात आला एक ध्येय होतं, एकमेकांच्या कायमच मिळणं. लोकही त्यांचं कौतुक करू लागले. काय जोडी दिसत होती. साधा मुलगा, उच्च पदीय स्त्री, पण किती सुंदर एकत्र दिसतात. सिद्धार्थने एक दिवस तिला प्रपोज पण केलं. मेणबत्तीच्या उजेडातल्या डिनरमध्ये त्यानं तिला अंगठी पुढे केली. घालायला आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? अन्विताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिनं होकार देताच वातावरण आनंदाने भरून गेलं. दोन्ही कुटुंबात या निर्णयाचं स्वागत केलं. विवाहाची तयारी सुरू झाली. विवाह विवाहाचा विवाहाचा दिवस उघडला. संध्या पण सुंदर पद्धतीने दोघांचं लग्न पार पडलं. सिद्धार्थच्या मैत्रिणी आणि अन्वीच्या सहकार्याने आनंदाने साजरा केला. सगळे म्हणू लागले, ही जोडी खरंच स्वर्गात बनलेली आहे. विवाहानंतर त्यांचं आयुष्य आणखी सुंदर झालं. लोक कौतुकाने म्हणायला लागले, त्यांच्या प्रेम कहाणी खरंच चित्रपटासारखी आहे. किती साधे, पण तिला खरी शांती मिळाली आणि सिद्धार्थला अन्वीच्या अनुभवात जीवनाचा वेगळा अर्थ दिसला. लग्नानंतर दोघे स्वित्झर्लंडला हनीमूनसाठी गेले. बर्फाच्छादित पर्वतरांगामध्ये पांढऱ्या बर्फावर चालताना सिद्धार्थने तिचा हात धरला. अन्विता, आयुष्य किती वेगळं आहे. मी कायम तुझ्यासोबत. आणि अन्विता हसली आणि म्हणाली, माझ्यासोबत स्वित्झर्लंडपेक्षा सुंदर ठिकाण म्हणजे तुझं हृदय. दोघे हसत हसत बर्फावर पडले आणि आकाशाकडे बघत आयुष्याचा नवा अध्याय